आता आपले बाळासाहेब थोरात हे ॲक्टिव्ह झालेले आहेत. ॲक्टिव्ह म्हणजे उत्साही, कार्यरत किंवा मध्यंतरी काळामध्ये अमोल खताळ हे जे आमदार आहेत यांनी त्यांना म्हटलं होतं, की ते थोडेसे निरुत्साही झाले, पराभव त्यांना पचवता आला नाही आहे, आहे ना? आणि ते थोडेसे काय वैफल्यग्रस्त झाले वगैरे, वगैरे ज्या भाषा त्यांनी टाकल्या होत्या. तर त्याला आता हे 5-6 महिने झाले आणि आता हे आपले बाळासाहेब थोरात आहेत. हे एक मोठं ध्येय घेऊन, फार मोठं ध्येय घेऊन आता राजकारणात आले आणि आमच्या पत्रकारांना, आमच्या जे चॅनलवाले आहेत त्यांना, पेपरवाल्यांना त्या आता मुलाखती द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. कारण यापूर्वी त्यांनी तशा कशाही दिल्या नाही आणि ह्या ज्या मुलाखती आहेत, ह्या त्यांच्या टीकात्मक मुलाखती ते द्यायला त्यांनी सुरुवात केली आहे आणि ती अ, म्हणजे एक सर्वसामान्य सरकारवर, की हे सरकार कशा पद्धतीने काम करीत नाही वगैरे काय. तर याच्यामागचं जे कारण आहे, ते सर्वात महत्त्वाचं, की ही बाळासाहेब आता एक अशी उंच आणि फार मोठी महत्त्वाकांक्षा करून हे एकंदरीत राजकारणामध्ये एक चमत्कार करून दाखवणार आहेत आणि विखेला देखील किंवा अमोल खताळला देखील तोंडात बोटं घालायला लावतील अशी व्यवस्था ते करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि त्यांना तसं हे मिळतं. कारण आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या आहेत, या निवडणुकामध्ये ह्या आपल्या ज्या जयश्री थोरात आहेत, यांना आमदारकी करायचं तर ते लांब राहिलं, दूर राहिलं. त्याला अजून 4 वर्षे 3 वर्ष आहेत. परंतु तत्पूर्वीच त्यांना आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करायचं या भावनेने ते आता सक्रिय झालेले आहेत. म्हणजे ॲक्टिव्ह झालेले आहेत. म्हणजे ते आता क्रियावान म्हणजे सक्रिय झाले आणि यापूर्वी ह्या राधाकृष्ण विखे यांची पत्नी किंवा आपले जे आमदार, माजी खासदार सुजय विखे यांच्या मातोश्री ह्या आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. विखेंनी त्यांना अध्यक्ष केलं होतं त्या काळामध्ये. पण आता तो बदला घेण्यासाठी हे आता बाळासाहेब थोरात सक्रिय झालेले आहेत आणि त्यामधून तो बदला त्यांना जयश्री थोरात आहे यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत आहेत. तर आता एकंदरीत दृष्टिकोनातून आपण त्यांचं एक कशा पद्धतीचं वक्तव्य ते एक बघत जाऊ. पण दुर्दैवानं अलीकडच्या कालखंडात होताना दिसते. निधीचं वाटप अत्यंत अयोग्य. तुम्ही अन्याय कोणावर करता? अयोग्य पद्धतीने वाटप करता. काहींना काहीच द्यायचं नाही, शून्य निधी द्यायचा. कोणावर तुम्ही हे करताय? याच्यात जनतेचा त्रास होतोय. तुम्ही रस्त्याला निधी दिला नाही तर आमदाराला कदाचित मानसिक त्रास होईल, पण जनतेला खड्ड्यातून जावं लागतं तेव्हा ते सरकारला शिवाय देणार आहेत, आमदाराला शिवाय देणार नाही. कारण लोकांना कळालंय की निधीमध्ये प्रचंड अशा पद्धतीनं दुजाभाव चाललेला आहे. या सगळ्या अवस्था आहे. बरं, यांची अवस्था अशी आहे की कालच एका कॉन्ट्रॅक्टरनं आत्महत्या केली. यांचे 1,00,000 कोटीपेक्षा जादा निधी जो मिळायला पाहिजे होता, खाली कामं झालीत पण निधी मिळत नाही. ते कॉन्ट्रॅक्टर आत्महत्येच्या परिस्थितीमध्ये आलेले आपल्याला सगळ्यांना दिसत आहेत. संजय निराधार असेल, श्रावणबाळ असेल, की जो सगळ्यात शेवटचा थर आहे राज्यातला, शेवटचा माणूस आहे, त्याची जबाबदारी सरकारची असते त्याला जीवन पोष. दुसरं बाळासाहेब हे जी टीका करतात म्हणजे एकंदरीत कृषी मंत्र्यावर, कोकाट्यावर, इतर कुणावरही देखील हे बाकीचे लोक आहेत, हे पैसे यांना सरकार वगैरे चालवता येत नाही वगैरे वगैरे ज्या बाबी आहेत, त्याविषयी त्यांनी एक वेगळ्या पद्धतीची आपली मतं ते व्यक्त करत असतात. परंतु वस्तुस्थिती फार वेगळी. आता हे जिल्हा परिषदेचं बघायचं तर आता एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर हे जिल्हा परिषद अध्यक्ष कसे होणार या संदर्भातली ही एक थोडीशी माहिती. आता अहिल्यानगरसह राज्यातील विविध ज्या 32 जिल्हा परिषद आहेत आणि 336 पंचायत समित्या आहेत, त्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे आणि आता हालचालीला वेग आलेला आहे. कारण 14 जुलैपासून प्रभाग रचना तयार केली
आणि 18 ऑगस्टला अंतिम प्रभाग रचनेसाठी मान्यता निवडणूक आयोगाला ती सादर केली जाणार आहे. मग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी प्रभाग रचनेचे आदेश जारी केले. गेल्या 3 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून अहिल्यानगर जिल्हा परिषद पंचायत समित्याच्या निवडणुका रखडलेल्या आहे. सन 2017च्या निवडणुकामध्ये जिल्हा परिषदेचे 73 गट व पंचायत समितीचे 146 गण होते. तर ठाकरे सरकारच्या काळात 85 गट व 170 गण केले होते. त्याला भाजपा सरकारने स्थगिती दिली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने 2017च्या निवडणुकीप्रमाणेच निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत. तसंच काही महिन्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील तालुक्याने ओबीसी, अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या निश्चित करून त्याबाबतचा अहवालही सरकारला सादर केला आणि त्या माहितीच्या आधारे ग्रामविकास आयोगाने जिल्हा परिषद गट व त्या गणांची प्रभाग निश्चित करण्याचे निर्णय घेतल्याचे झाले आहे आणि जुन्याच आरक्षणानुसार निवडणुका घ्याव्यात असंही न्यायालयाच्या आदेशात म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचण्याच्या हालचाली जरी सुरू झालेल्या असल्या तरी इच्छुकाची संख्या वाढलेली आहे आणि राजकीय डावपेच अनेकांनी टाकायला सुरुवात केली आहे. काही जणांनी आपापल्या गटासह शेजारील गटात मोर्चे बांधणे सुरू केले. ऐनवेळी धावपळ नको म्हणून काहींनी राजकीय डावपेच टाकल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. एक कोकाटे ते चुकले, पण बाकीच्यांचं जे चाललं ते चांगलं चाललेलं नाही. सुप्रीम कोर्टात 3000 कोटी रुपयाचा घोटाळा असलेलं असं एक जे ऑर्डर होती, वर्क ऑर्डर, ती कॅन्सल करायला लावली. म्हणजे 11,000 जे काम होणार होतं ते 14,000 पर्यंत नेऊन ठेवलं होतं. आता याचा कुठे चर्चा नाहीये. अनेक पद्धतीनं आपण पाहतोय की आता आमदार तर जाऊ द्या, आमदाराचे भाऊ आता गोळीबार करायला लागले. एका आमदारानं पोलीस स्टेशनला गोळीबार केला होता, एक आमदार कॅन्टीनवाल्याला मारतोय. प्रवीण दादा गायकवाडांसारख्या एका ज्येष्ठ व्यक्तिमत्वावर हात टाकला जाण्यापर्यंत प्रयत्न होतोय. बीडमध्ये चाललंय ते भयानक पद्धतीनं चाललेलं आहे. चाललंय काय? विधान भवनात माणसं गुंड घुसतायत, मारामारी करतायत आणि भारतीय जनता पक्ष त्याला संरक्षण देत असताना दिसतंय. त्यापेक्षा वाईट गोष्ट आहे. जर ते संरक्षण देणार असेल तर शिस्त कशी येणार महाराष्ट्रात? येऊच शकत नाही. आणि आणखी अधोगती होणार आणि त्या अधोगतीकडे चाललेले. त्याच्यात जर सुरक्षा ते विधेयक पास करून घेतले, त्याचा अर्थ असा का तुम्ही काही आंदोलन करा, तुम्हाला आत घालायची त्याला परवानगी मिळाली. हे सगळं दुर्दैवाचं आहे. काळजी. ह्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे गाडीचे 2 चाकासारखे असतात. विरोधकाची जबाबदारीच असते की सगळ्या जे कारभार चालला त्याच्यावर लक्ष ठेवणं. विरोधकाची असते, सत्ताधारी आमदारांची सुद्धा असते आणि त्यांनी वेळेला टीका केली पाहिजे, दुरुस्त करून घेतलं पाहिजे, ही जबाबदारी त्यांच्याच. पण विरोधकांचं महत्व अनन्य साधारण आहे. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये विरोधक म्हणजे त्याला चिरडून मारा हा विषय सुरू झालेला आहे. त्याला निधी नाही, 0% निधी. असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये मी अत्यंत जवळून पाहिलं, विलासरावजींचं मुख्यमंत्री मी पाहिलं, अशोकराव चव्हाणांचं पाहिलं किंवा पृथ्वीराज चव्हाणांचं अत्यंत जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. सुशील कुमारजी होते. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री हे निधीच्या वाटप करत असताना विरोधकांवर कधी अन्याय होऊ दिला नाही, कधीच अन्याय होऊ दिला नाही. कधी विधानसभेमध्ये याला कमी निधी याला जास्त निधी अशी चर्चा सुद्धा झाली नाही. आता अहिल्यानगरमध्ये जर आपण बघितलं एकंदरीत दृष्टिकोनातून तर ग्रामीण लोकसंख्या आहे 36,04,668 आणि अनुसूचित जाती संख्या आहे 4,46,464 आणि अनुसूचित जमाती यांची संख्या आहे 3,57,453. आता ह्या निवडणूक आयोगाकडं ही माहिती आहे. पण एक महत्त्वाची यामध्ये माहिती अशी आहे की जे पूर्वीचे जे गण आहेत 75 गण आहेत, म्हणजे जिल्ह्यात 14 पंचायत समित्या आहेत आणि त्यांचे गट कोणकोणते आहेत ते बघा. तर 150 तर गण झाले आणि 75 गट आहेत. आता यामध्ये अकोल्याला 12 पंचायत समितीचे गण आहेत आणि 6 गट आहेत. संगमनेरला 18 गण आहेत आणि 9 गट आहेत. कोपरगावला 10 गण आहेत आणि 5 गट आहेत. राहत्याला 10 गण आणि 5 गट आहेत. श्रीरामपूरला 8 गण आणि 4 गट आहेत. नेवाशाला 14 गट आणि 14 गण आणि 7 गट आहेत. शेवगावला
8 गट आणि 8 गण आणि 4 गट आहेत. पाथर्डीला 10 गण आणि 5 गण आहेत. अहिल्यानगरला 12 गण आणि 6 गट आहेत. राहुरीला 10 गण आणि 5 गट आहेत. पारनेरला 10 गण आणि 5 गण आहेत. आणि श्रीगोंद्याला 12 गण आणि 6 गट आहेत. जामखेडला 6 गण आणि 3 गट आहेत. आणि कर्जतला 10 गण आणि 5 गट आहेत. आता यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक साधारण 35 हे जे गट आहेत हे उत्तर म्हणजे दक्षिण लोकसभा मतदारसंघामधील आहेत. म्हणजे कुठं एक शेवगाव, पाथर्डी, अहिल्यानगर, राहुरी, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत आणि जामखेड यामधले हे जर गटांची आपण बेरीज केली तर ती साधारण 35 येते. आणि उरलेले जे गण आहेत उत्तर विभागामध्ये म्हणजे अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आणि नेवासे म्हणजे हा जो भाग आहे लोकसभेचा उत्तर लोकसभा शिर्डी मतदारसंघाचा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा हा जो भाग आहे यामध्ये साधारण 40 गण आहे. म्हणजे 40 आणि 35 75 गट होतात हे सर्व. आणि या 75 गटापैकी साधारण 40 गट ज्याच्याकडे असतील त्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष होणार आहे. आता बाळासाहेबांकडे जर तसं पाहिलं तर फार मोठे गट आहेत. एक लक्षात घ्या, अकोल्यामध्ये 6 गटापैकी साधारण 4 गट किंवा 3 गट हे बाळासाहेबांचे आहेत. संगमनेरमध्ये 9 गट आहेत. 9 3 12 झाले. कोपरगावमध्ये 2, राहत्यामध्ये 1, श्रीरामपूरमध्ये 3, त्याच्या नेवाशामध्ये 5, शेवगावमध्ये 3, पाथर्डीमध्ये 5, अहिल्यानगरमध्ये 2, राहुरीमध्ये 5 किंवा 4, पारनेरमध्ये 5 किंवा 4, श्रीगोंद्यामध्ये 6 गट आहेत तर त्यापैकी 4 गट मिळतील. आणि कर्जतमध्ये 5 गट आहेत तर त्यापैकी 3 गट आणि जामखेडला 2 असे गट एकूण मिळून साधारण 45 ते 50 गटाचे उमेदवार ह्या बाळासाहेब थोरात किंवा महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत. म्हणजे ही आता सिद्ध झालं. मग जर यांचे 45 ते 50 गटामधील जिल्हा परिषद सदस्य आले तर मग त्यामधून एक अध्यक्ष यांचाच होणार, उपाध्यक्ष यांचाच होणार म्हणजे महाविकास आघाडीचा. आणि महायुतीला सध्या हे जे बाळासाहेबांनी आता सांगितलं की मंत्री वगैरे आहेत किंवा इतर जे लोक आहेत ते व्यवस्थित नाही आहे, सगळे भ्रष्ट लोक झाले आहेत, पैशांचा व्यवहार त्यांना करता येत नाही वगैरे वगैरे ज्या बाबी आता सांगितलेले. तर काय होईल आता हे बाळासाहेब काय म्हणतात ते पण तुम्ही बघत राहा. आहे त्याची जबाबदारी सरकारची असते त्याला जीवन पोषण त्यांचं करणं. परंतु अजून 6 महिने 7 महिने झाले अजून त्यांना त्याचं आलेलं नाही आहे. लाडकी मी केलेलं आहे, लाडकं बहीण केलं चांगलं, आम्ही काय त्याला करत नाही. पण 2100 रुपये देणार म्हटले फसवलं, कर्जमाफी करणार म्हटले फसवलं. फसवण्याचं आता लाडक्या बहिणीचं रोज कळत नाही आपल्याला, बातम्या येत नाहीत. पण लाडक्या बहिणीच्या लाखो ज्या केसेस आता त्यांनी रद्द केलेले आहेत. रोज कायम खाली आकडा चाललेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी शेवटी अर्थव्यवस्थेचा विचार. मग तुम्ही 57,000 कोटीच्या पुरवणी मागण्या कशा काय मान्य केल्या? पैसे नाही असं आहे तर 70,000 कोटी रुपयाची पुरवणी मागण्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येत असताना पुन्हा आम्ही सत्ताधारीच आमदारांना पैसे देणार असं बोललं जातं. हे काय राज्य चालवण्याची पद्धत नाही आणि या पद्धतीने राज्य चालणार नाही. आणि दुर्दैवानं सगळ्या देशामध्ये अनेक राज्य पुढे जात असताना आपल्याला दिसत आहेत. महाराष्ट्र मात्र अधोगतीकडे चाललेलं आहे. तर ह्या बाळासाहेब थोरात यांच्या आघाडीला म्हणजे एक महाविकास आघाडीला शरद पवार त्यामध्ये आहेत आणि निलेश लंके खासदार आहे दक्षिण विभागाचे. त्यामुळं तेथून त्यांना कमीत कमी 30 ते 35 पर्यंत गट ताब्यात मिळणार आहेत. म्हणजे त्यांचे उमेदवार निवडून येणार आहे. आणि इकडे बाळासाहेबांचे देखील संगमनेर त्यानंतर एकंदरीत सर्व हे जिल्हे आहेत, अकोले,
किंवा श्रीरामपूर, नेवासे, राहुरीमधून येतील, कारण राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे आहेत, हे महाविकास आघाडीचे आहेत म्हणजे, आणि मग तिकडं संपूर्ण. त्यामुळं यावेळेस हे आपले अध्यक्ष म्हणून हे जयश्री थोरात यांना निवडून येणं सहज शक्य आहे जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून. आणि ह्या स्वतः गुलेवाडी गटातून उभ्या राहू शकून तिथं बिनविरोध निवडून येऊ शकतात, किंवा थोडासा विरोध जरी झाला असला तरी त्या विरोधाला न जुमानता त्या निवडून येऊ शकतात. आणि हे खासदार जे निलेश लंके त्यांनी तर मागं 2017मध्येच जिल्हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गट व गण रचना 2017 प्रमाणेच राहावी असं एक जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केलेली होती, निवेदन दिलं होतं. आणि त्या निवेदनामध्ये लंके यांनी म्हटलं होतं 2017मध्ये ज्या गट व गण रचनेच्या आधारे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या, त्या रचनेमध्ये त्यानंतर कोणताही नवीन गट वा गण समाविष्ट करण्यात आलेला नाही. म्हणजे हा जो एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर हे फॉर कुणाला आहे, तर महाविकास आघाडीला. हा अहमदनगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा आता हा महाविकास आघाडीला एक चांगल्या पद्धतीचा त्यांचा कल आहे. कारण हे जे नवीन लोक आलेले आहेत राजकीय क्षेत्रामधले, यांचे तुमचे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री, किंवा एक त्यानंतर जयकुमार गोरे ते एक प्रकरण, त्यानंतर दुसरे औरंगाबादचे तुमचे ते मंत्री, हे पैशाच्या बॅगा तपासणारे ते मंत्री, त्याच्यानंतर असे खूप जे मंत्री आहेत की त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे खूप आरोप आहेत. मग ते शिंदे सेनेचे आहेत, अजित पवार गटाचे आहेत आणि भाजपचे सुद्धा आहेत. आता भाजपचं जे मंत्री आहेत सर्वात महत्त्वाचे जळगावचे गिरीश महाजन यांच्यावर तर तो वेगळ्याच प्रकारचा ठपका ठेवलेला आहे. आणि त्यांच्या दृष्टिकोनातून देखील वेगळा प्रकार करायला पाहिजे. किंवा एक नाशिकचे काही मंत्री आहेत किंवा ज्या मंत्र्यांना खुद्द जेलमध्ये जावं लागलेले त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामील घेतलेले, ज्यांच्यावर खूप आरोप आहेत त्यांनाही मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेतलेले आहे. आता बाळासाहेबांनी या संदर्भामध्ये सरकारचं जे वाभाड काढलेलं आहे की पैसे नसता मग पुरवणी मागण्या तुम्ही कशा काय एवढ्या 1000 कोटीच्या करू शकता. म्हणजे सरकारमध्ये नेमकं यांनाच नीट सरकार चालवता येत नाही. आणि हे 3 तिघाडं सरकार हे थोडंसं धोक्यात आलेलं आहे आणि हे सारखे दिल्लीला पाळतात, हाही त्यामधला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं हे बाळासाहेब थोरात सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह झालेले आहेत. आणि हे ॲक्टिव्ह झालेले नाहीत तर त्यांना पुढचा जो भाग आहे यानंतर काय होणार आहे हे त्यांना स्पष्ट चित्र दिसलेलं आहे. कारण दक्षिण भागातील जे लोक आहेत, गट आहेत दक्षिण, ते आपला खासदार आहे, त्यांचाच खासदार आहे खासदार निलेश लंके. त्यामुळं ते जास्त प्रमाणामध्ये जवळजवळ त्यांच्या वाट्याला महायुतीच्या वाट्याला काही फार हे येणार नाही जागा जिल्हा परिषदच्या. आणि आपल्या जर ह्या बाजूनं जरी बघितलं कुठल्या आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून जरी दिसलं तरी येथे खासदार सुद्धा महाविकास आघाडीचाच आहे. त्यामुळं बाळासाहेब थोरात यांचं कौतुक जसं शिर्डीच्या खासदारांनी केलेलं आहे की त्या शिर्डीच्या खासदाराने त्यांना मदत केलेली आहे, तशीच मदत निलेश लंके यांनी तर पहिल्यांदा म्हटलं मी खासदार झालेलो नाही बाबा, हे खासदार आपले बाळासाहेब थोरात हेच आहे. याने सत्काराच्या वेळी जाहीर प्रकारे सांगितलेलं आहे की ते पहिल्यांदा त्यांचा सत्कार करा, माझा सत्कार करू नका, असंही त्यावेळेस म्हटलेलं आहे त्यांनी निवडून आल्यानंतर. तेव्हा बाळासाहेबांचा जो सहभाग आहे या संपूर्ण भागामध्ये म्हणजे उत्तर आणि दक्षिण दोन्ही तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये या दोन्ही भागामध्ये अहिल्यानगरच्या, तर त्यामुळं आता ह्या गुलेवाडी गटातून आपल्या ज्या जयश्री थोरात आहेत हे जिल्हा परिषद निवडून येतील आणि जिल्हा परिषद अध्यक्ष सहजासहजी होऊ शकणार आहेत किंवा 4 वर्ष तर त्यांनाच मिळणार आहे. त्यानंतर मग त्या आमदारही होऊ शकतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण या दृष्टिकोनातून आता थोड्या कुरबुरी वाढलेल्या आहेत की मध्यंतरी राजापूर किंवा हे धांदरफळ वगैरे त्या भागामध्ये काही लोकांचे बोर्ड फाडले, कोणी काही एकमेकाला हे केलं, अशा पद्धतीच्या काही ज्या घटना आहेत त्या पण यायला लागल्या की याचे ह्या पुढाऱ्याचे ह्या आमदाराचे काही हे केले होते फ्लेक्स वगैरे ते फाडले.
खांडगाव वगैरे त्या परिसरामध्ये, खांडगाव चन्नापुरी वगैरे त्या परिसरामध्ये किंवा इतर भागामध्ये. आणि दुसरी गोष्ट हा जो पठार भाग आहे खूप मोठा, म्हणजे अगदी वरवंडी, साकूर, मांडवं त्यापासून तर तो घारगाव आणि बोटा या संदर्भामध्ये सर्व भागामध्ये हे अद्यापपर्यंत तरी बाळासाहेब यांचे चाहते वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्यामुळं सहजासहजी जरी नाही म्हटलं तरीही ह्या बाळासाहेब हे आता जिल्हा परिषद जरी खासदारकी आमदारकी काही गेलं असलं, यावेळेस जरी झालेलं असलं तरी आता ही विखेच्या हातून ही जी सत्ता आहे ती सहजासहजी हिसकावून घेण्यामध्ये यशस्वी होतील अशी एक अपेक्षा आहे. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्तीत जास्त सहकार्य करा, सबस्क्राईब करा आणि या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त सबस्क्राईब करून तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये तर हे कॉमेंट करूनही यामधून आपल्याला जे योग्य वाटेल तशा कॉमेंट करा आणि ATM न्यू वर्ल्ड चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.